सकाळीच मी शेतामध्ये आलो होतो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी शेतातील बांधारा पेटवून दिला होता, कारण बांधाऱ्यावर खूप गवत वाढलेलं होतं. शेत स्वच्छ ठेवण्यासाठी एक काम करावं लागतं. दुसऱ्या बाजूला अश्विनी आणि वहिनी तुरीच्या काड्या वेचण्याचं काम करत होत्या. कामाच्या गडबडीत ऊन खूप वाढत होतं, त्यामुळे मी थोडा वेळ थंडगार लिंबाच्या झाडाच्या सावलीमध्ये आराम करण्यासाठी झोपलो. गावाकडच्या जीवनात शेतातील काम, झाडाच्या सावलीत आणि निसर्गाची साथ यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. पण या सगळ्यात गावातील एक मोठा प्रश्न पुन्हा समोर आला, तो म्हणजे रस्त्याचा. गावातील अनेक लोकांचा विषय होता की रस्ता उंच करण्यात आला आहे. काही ठिकाणी तर घरांची उंची आणि रस्त्याची लेवल जवळपास सारखी झाली आहे. रस्ता होणं ही चांगली गोष्ट आहे, पण रस्ता करताना त्याचा परिणाम आजूबाजूच्या घरावर आणि शेतकऱ्याच्या येण्या जाण्यावरही विचारात घ्यायला हवा होता. रस्ता उंच झाला, पण ज्या घरासमोर रस्ता उंच झाला तिथे मुरुम टाकून योग्य व्यवस्था करायला हवी होती. मान्य आहे की काही ठिकाणी मुरुम टाकण्यात आला, पण तो किती, फक्त एक टॅरली मुरुम टाकून प्रश्न सुटत नाही. कमीत कमी एक टिप्पर मुरुम टाकला असता तर लोकांना येण्या जाण्याची मोठी अडचण निर्माण झाली नसती. आज परिस्थिती अशी आहे की रस्त्यावरून गाडी घेऊन जाताना गाडी पुढून उठायला लागते. रस्ता झाला, त्यासाठी बजेट मंजूर झालं, पण आता नागरिकांना स्वतःच्या खिशातून मुरुमासाठी पैसे खर्च करावे लागत आहे. कॉन्ट्रॅक्टर साहेबांनी रस्ता केला, हे चांगलं काम आहे, पण काही ठिकाणी रस्ता उंच तर काही ठिकाणी खाली राहिला आहे. रस्त्याची योग्य लेवल राखली गेली असती तर आज ही समस्या निर्माण झाली नसती. याबाबत आम्ही ह्या महाशयांना सांगितलं की आमच्या पांदीमध्ये एक टिप्पर मुरुम टाकून द्या. त्यावर उत्तर मिळालं की पूर्ण पंखा भरला की मुरुम टाकून देतो. पण आज जवळपास 1 ते 1.5 महिना झाला तरी अजूनही मुरुम टाकण्यात आलेला नाही. विकास काम होणं गरजेचं आहे, पण ती काम करताना नागरिकांच्या अडचणीकडे लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे. रस्ता फक्त तयार करणं नाही, तर तो लोकांसाठी सोयीचा आणि उपयोगी बनवणं ही खरी जबाबदारी आहे.